सारख्या हट्टी, अहंकारी आणि उद्धट मुलीवर कुणीच प्रेम करत नाही, पण मी तुमच्यावर करते आणि तुमच्यासाठी मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्नही करते. नीना, जिच्या शब्दांना कमालीची धार होती, पण तिचं मन मात्र तितकंच नाजूक. एका जबरदस्तीच्या नात्याला आता तिनं मनापासून स्वीकारायला सुरुवात केली होती. अरिंजय जयकर, देशातील प्रसिद्ध उद्योगपती. नेहमी बातम्यांमध्ये झळकत राहणारं हे नाव नीनासाठी तिचं सर्वस्व होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ती त्याच्यासाठी खास सरप्राईजची तयारी करत होती. पण नशिबानं तिच्या समोर असा काही खेळ मांडला जो तिला आयुष्यभर विसरता येणं शक्य नव्हतं. अरिंजयचे कोणा दुसऱ्या सोबतचे फोटो आणि घटस्फोटाचे कागद, हे सगळं पाहताच रागाने थरथरणारी नीना थेट अरिंजयच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तू असं कसं करू शकतोस अरिंजय? मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय आणि बदल्यात फक्त विश्वास हवा होता. यावर त्याचं उत्तर जणू एखाद्या चपराकीसारखं होतं. तुझ्यावर प्रेम? या जगात फक्त तूच उरलीस तरी मी तुला स्वीकारणार नाही. तू मेलीस तरी तुला स्पर्श करणं मला गुन्हा वाटेल. त्या दिवशी नीनानं फक्त तिचं प्रेमच नाही तर तिचा आत्मसन्मानही गमावला. ती आसव भरल्या डोळ्यांनी त्या ऑफिसमधून बाहेर पडली. पण हे दुःख तिचं एकमेव वैरी नव्हतं. थोड्याच अंतरावर तिच्या कारला जोरदार धडक बसली. इतकी तीव्र धडक जी तिचा जीव घ्यायला पुरेशी होती. कार सावरत असतानाच नीनाची नजर समोरच्या गाडीवर पडली. ती गाडी अरिंजयची होती. त्याच क्षणी तिला समजलं होतं हा अपघात मुळीच नव्हता. ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करायला लागली होती तोच माणूस तिच्या जीवावर उठला होता का? नीना या जीव घेण्या कटातून वाचेल का? आणि जर ती वाचली तर ती पुन्हा परतेल का बदला घेण्यासाठी? जाणून घेण्यासाठी ऐका कथा लेट मी गो मिस्टर जयकर, फक्त प्रतिलिपी FM वर.